त्यांनी युनिट सेकंडमध्ये दिलं आहे बघा, ऑडिट वर्किंग पेपर्स. ऑडिट वर्किंग पेपर्स कसे कोणकोणती कागदपत्रे लागतात, त्याचं मिनिंग काय, इम्पॉर्टन्स काय, फॅक्टर्स काय, फॅक्टर्स डिटरमाइनिंग फॉर्म अँड कंटेन्स, काय काय गोष्टी, कोणता फॉर्म असला पाहिजे, काय काय घटक असले पाहिजेत, मेन फंक्शन्स, कोणकोणती कार्य आहेत, इम्पॉर्टन्स काय आहे त्याचं, फीचर्स, कंटेन्स ऑफ परमनंट ऑडिट फाईल, टेम्पररी ऑडिट फाईल, ओनरशिप, कस्टडी, ॲक्सेस ऑफ अदर पार्टीज टू ऑडिट वर्किंग पेपर्स, ऑडिटर्स लाईन ऑन वर्किंग पेपर्स, ऑडिटर्स लाईन ऑन क्लायंट बुक. एवढ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ऑडिटची नोटबुक कशी असली पाहिजे, त्याचं मिनिंग काय आहे, स्ट्रक्चर काय आहे, कंटेन्स काय काय आहे, जनरल इन्फॉर्मेशन काय आहे, करंट इन्फॉर्मेशन, इम्पॉर्टन्स, हे सगळे जे पॉईंट वाचून दाखवते आहे त्या सगळ्यांवर एक एक प्रश्न पुस्तकामध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे. मी प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला एक्सप्लेनेशन देत जाईल. त्याच्यानंतर युनिट थर्ड आहे बघा, ऑडिटिंग टेक्निक्स अँड इंटरनल ऑडिट इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये टेस्ट चेक दिलेला आहे बघा. टेस्ट चेक म्हणजे कुठेतरी एक प्रश्नावली निर्माण करायची आणि त्या पद्धतीने ऑडिटिंग करून घ्यायचं. त्याच्या वर्सेस दिलं आहे बघा, रुटीन चेक, जे डेली चेक केलं जातं, वर्षाच्या अंती चुका आणि अपराधापर शोधून काढणं आणि त्याच्यावर डिस्कशन करून ती सॉर्ट आउट करणं. समजा एखादं वाउचर मिस झालं असेल, बिल मिस झालं असेल तर त्याच्यावर काम करणं हे खूप कंटाळवाणं आणि त्याच्यावर ते शोधून काढणं आणि त्याच्यावरच्या किमती खोट्या नाट्या करून ट्रायल बॅलन्स टॅली करणं हे खूप क्लिष्ट काम असतं आणि त्यात त्रास खूप होतो, मनस्ताप खूप होतो. आणि त्यात जर ती चूक जर हिशेब तपासनीसने ओळखली तर मग क्लायंटला उत्तर द्यावी लागतात. मग ती चूक जो ऑडिटर आहे त्याच्या लक्षात येतं, मग तो सगळाच गोंधळ होऊन जातो. त्यामुळे टेस्ट चेक आणि रुटीन चेक. टेस्ट चेकचं मिनिंग दिलं आहे, त्यांनी फीचर्स दिलेले आहेत. फॅक्टर्स टू बी कन्सिडर, कोणकोणते घटक असले पाहिजेत. वेन टेस्ट चेक कॅन बी यूज, ज्यावेळी टेस्ट चेक तुम्ही यूज करणार त्यावेळी त्याच्यामध्ये कोणकोणते घटक तुम्ही बघणार आहात, कोणकोणत्या घटकावर अभ्यास केला पाहिजे, तर ती टेस्ट चेक प्रणाली पद्धत आपल्या कंपनीमध्ये राबवली पाहिजे. ते घटक दिलेले आहेत. ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि त्याचे प्रिकॉशन दिलेले आहेत, कोणती काळजी घ्यायची टेस्ट चेक करताना. त्याच्यानंतर बघा, ऑडिट सॅम्पलिंग दिलेलं आहे बघा. ऑडिट सॅम्पलिंग म्हणजे एखादी पॉप्युलेशन घेतली असेल, पॉप्युलेशन साईज, तर त्याच्यावर जर ऑडिट करायचं असेल तर मग त्याचे पॉईंट जे डिस्कस केले आहेत बघा. ऑडिट सॅम्पलिंग, मिनिंग, पर्पज, फॅक्टर्स इन डिटरमाइनिंग सॅम्पल साईज, सॅम्पलिंग रिस्क, टॉलरेबल एरर अँड एक्सपेक्टेड एरर, मेथड्स ऑफ सिलेक्टिंग सॅम्पल आयटम्स, इव्हॅल्युएशन ऑफ सॅम्पल रिझल्ट्स, ऑडिटरची लायबिलिटी इन कंडक्टिंग ऑडिट बेस्ड ऑन सॅम्पल्स. एवढे पॉईंट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. त्याच्यानंतर इंटरनल कंट्रोल. इंटरनल कंट्रोलला मराठीमध्ये अंतर्गत नियंत्रण असं म्हटलं जातं. अंतर्गत नियंत्रण जर चांगलं असेल तर तुम्हाला कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने काम वर्क डन करता येतं, ऑडिटही चांगलं होतं. अंतर्गत नियंत्रण प्रणाली राबवली असेल तर हिशेब तपासणीच्या डोक्याचा भार कमी होतो, चुका कमी होतात आणि चांगलं ऑडिट वर्क केलं जातं. त्याच्यानंतर त्याचं मिनिंग दिलं आहे बघा. मिनिंग अँड पर्पज, रिव्ह्यू ऑफ इंटरनल कंट्रोल, ॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत, ऑडिटरच्या ड्युटी दिलेल्या आहेत, ऑडिटर्सने कोणती कर्तव्ये केली पाहिजे, रिव्ह्यू ऑफ इंटरनल कंट्रोल, इनहरंट लिमिटेशन ऑफ इंटरनल कंट्रोल सॅम्पल फॉर सेल्स अँड डेटर्स, परचेसेस अँड क्रेडिटर्स, वेजेस अँड सॅलरीज, इंटरनल चेक वर्सेस इंटरनल कंट्रोल, इंटरनल चेक वर्सेस टेस्ट चेक. एवढं डिस्कस केलेलं आहे बघा. त्याच्यानंतर इंटरनल ऑडिट, इंटरनल अंतर्गत अंतर्गत हिशेब तपासणीस, त्याचं दिलेले आहेत बघा. मिनिंग दिलेले आहेत. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ इस्टॅब्लिशिंग इंटरनल ऑडिट, ऑब्जेक्टिव्स म्हणजे अंतर्गत ऑडिट करताना काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या बघा. मिनिंग दिलेला आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ इस्टॅब्लिशिंग इंटरनल ऑडिट, ऑब्जेक्टिव्स, इव्हॅल्युएशन ऑफ इंटरनल ऑडिट बाय स्टॅट्युटरी ऑडिटर, युजफुलनेस ऑफ इंटरनल ऑडिट, इंटरनल वर्सेस एक्सटर्नल ऑडिट, इंटरनल वर्सेस चेक, इंटरनल चेक वर्सेस इंटरनल ऑडिट. जरा एक मिनिट.
इंटरनल ऑडिट वर्सेस अंतर्गत ऑडिट वर्सेस एक्सटर्नल ऑडिट. म्हणजे अंतर्गत जर ऑडिटर नेमला असेल, अंतर्गत चेक करणारा ऑडिटर कंपनीने नेमला असेल, तर मग त्याच्या विरुद्ध एक्सटर्नल ऑडिट म्हणजे बाह्य जर एखादा ऑडिटर नेमला असेल तर तो फरक इथे डिस्कस केलेला आहे. म्हणजे समजा माझा जर सोल प्रोप्रायटर एकल व्यापारी जर मी असेल, मला जर एक्सटर्नल ऑडिटर परवडत नसेल तर मी इंटरनल ऑडिटरची नेमणूक करणार. इंटरनल ऑडिटर जर चांगलं काम करत असेल तर मग तो बेनिफिट त्या कंपनीतील जो अधिकारी आहे, कंपनीतील मालक आहे, त्याला तो मिळू शकतो. त्याच्यामुळे अंतर्गत ऑडिट वर्सेस एक्सटर्नल ऑडिट. एक्सटर्नल ऑडिट जर इंटरनल ऑडिट फॉल्टी निघाला किंवा इंटरनल ऑडिटर हा दिवाळखोर निघाला तर तो एक्सटर्नल ऑडिटरची एखादा मालक नेमणूक करू शकतो. मग त्याचा फरक इथे डिस्कस केलेला आहे. इंटरनल चेक्स वर्सेस इंटरनल ऑडिट याचा पण फरक इथे डिस्कस केलेला आहे. म्हणजेच युनिट आतापर्यंत आपण युनिट फर्स्ट, सेकंड आणि थर्ड डिस्कस केलेले आहेत. आता युनिट चौथा आणि पाचवं हे आपण बघूया.